#17 सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करत आहे. आपण #16 पासून ह्या गोष्टीचा अनुभव घेतच आहात की आपण प्रॅक्टिकल पेपर 3 सुरू केलेला आहे, ज्याला आपण UC म्हणतो, ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड अकाउंटिंग असं त्या पेपरचं नाव आहे. तर अगदी उत्साहानं मोहिते सर आणि सर्व विद्यार्थी आता आपण काय करणार आहोत, एकत्र मिळून हे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. कशाचे? कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचे. #16 मध्ये मी तुम्हाला म्हणलेलो आहे, त्याचा प्रोफॉर्मा पण दिलेला आहे, म्हणजे कशा पद्धतीनं सोल्युशन त्याचं तयार करण्यासाठी. आता तो मी इंग्लिशमध्ये दिलेला आहे, निश्चित तुम्हाला तो समजेल. नसेल तर जसे प्रॉब्लेम मी सोडवत जाईल तसं मराठीमध्ये पण त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं खास विद्यार्थ्यांच्या अपेक्षेनुसार मी हा कॉस्टिंगचा अभ्यासक्रम इंग्रजीमध्येही शिकवणार आहे आणि मराठीमध्येही शिकवणार आहे. म्हणजे याचा अर्थ इंग्लिशमधलेही प्रॉब्लेम तुम्हाला मिळतील आणि मराठीतले. विच एव्हर इज द बेस्ट हे तुमचं तुम्ही चूज करायचं आहे. तुम्ही जे मीडियम निवडलं असेल तर त्या पद्धतीनं तुमच्या शिक्षकांशी तुम्ही चर्चा करून ठरवा की आपण हे मराठीतले प्रॉब्लेम अभ्यासायचे आहेत का इंग्लिशमध्ये. पण माझा एक वैयक्तिक अनुभव असा आहे की मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण जर इंग्लिशमध्ये पुढे सरकत गेलं तर अधिक चांगलं होतंय. म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे. यामध्ये लोकांची दुमतं असू शकतात, ज्याचा त्याचा अनुभव त्याच्या ठिकाणी. आपल्याला इंग्लिश म्हणजे आपली मावशी तितकीच महत्त्वाची आहे आणि आपली माय मराठी पण तेवढीच महत्त्वाची आहे. तर ह्या दृष्टिकोनातून आपण दोन्ही माध्यमातून यांचा अभ्यास करणार आहोत. खास मोहिते सरांच्या मार्फत विद्यार्थ्यांनाही दिली जाणारी भेट आहे. ठीक आहे. तर याचे रेफरन्सेस म्हणून तुम्ही वापर करणार आहात या प्रॉब्लेमचे. तर सुरुवात करूया आपण. तर ठेका परिव्यय पद्धत, त्याबद्दल मी माहिती तुम्हाला मागच्या माझा जो व्हिडिओ होता #16 त्यात दिलेलीच आहे. तर ऍक्च्युली प्रॉब्लेम मध्ये काय कन्सेप्ट असते, ठीक आहे. ऍक्च्युली ठेका परिव्यय पद्धतीचा प्रॉब्लेम कसा असतो, ठेका परिव्यय पद्धतीचा प्रॉब्लेम कसा असतो, तो प्रॉब्लेम नंबर 1 मी तुम्हाला आता कॅमेऱ्यात दाखवणार आहे. प्रश्नही दाखवणार आहे आणि त्याचं नंतर दिलं जाणारं सोल्युशन ही दाखवणार आहे. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम कसा आहे बघा. एका ठेकेदाराच्या खातेवहीमध्ये ठेका क्रमांक 19शी संबंधित माहिती खालील प्रमाणे आहे. म्हणजे विषय समजावून घ्या तुम्ही. या ठिकाणी असे ठेकेदाराकडे वेगवेगळे ठेके असतात, त्यासाठी ते क्रमांक दिलेले असतात. तुम्ही त्या ठिकाणी 19च्या ऐवजी 10 नंबर टाकू शकता, 20 नंबर टाकू शकता, 25, ॲज पर युअर चॉईस. डिसिजन मेकिंग हे तुम्ही घ्यायचं आहे. मी तुम्हाला फक्त त्याचे क्ल्यूज द्यायला लागलोय. ठीक आहे. तर मी या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितल्याप्रमाणे माझ्या विद्यार्थ्यांनी जो प्रॉब्लेम तयार केलेला आहे त्यामध्ये आम्ही ठेका क्रमांक 19 म्हटलेला आहे. ठीक आहे. ठेकाचे कार्य केव्हा सुरू झाले? 1 एप्रिल 19 रोजी सुरू झाले. केव्हा सुरू झाले? 1 एप्रिल 2019. ठीक आहे. तर थीम कशी असते, कुठलाही ठेका म्हणजे ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणतो ते आज घेतलं आणि उद्या संपलं, अशी उदाहरणं फारशी उपलब्ध नाही. तुमच्याजवळ असतील तर प्लीज मला सांगा की आत्ता घेतलंय आणि लगेच कॉन्ट्रॅक्ट संपले, असं कधी असत नाही. कॉन्ट्रॅक्ट हे दीर्घ कालावधीसाठी किंवा कमीत कमी अल्प कालावधीमध्ये साठी तरी असतं, बरोबर. त्या उद्देशानं आपण काय कन्सिडर करायला लागलो की हे एक एक्झाम्पल म्हणून मी द्यायला लागलो. फॉर एक्झाम्पल 1 एप्रिल 2019 या वर्षी सुरू करण्यात आले आणि ते 31 मार्च 2020ला संपले. आता जो मार्च महिना आपला झाला, ज्यामध्ये लॉकडाऊनचा परिस्थितीचा अनुभव तुम्ही सगळीकडे घेतलेला आहे, त्यामुळे लॉकडाऊन डोक्यातनं काढून टाकायचं, कोरोनावर विजय मिळवायचा एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं आणि प्रॉब्लेमच्या दृष्टिकोनातून विचार करायचा की 31 मार्च 2020. ठीक आहे. नाहीतर काही जणांच्या लॉजिकमध्ये प्रश्न असा निर्माण होणार आहे, अरे लॉकडाऊन मध्ये काम कसं काय पूर्ण झालं, बरोबर आहे. तर हे आपण फक्त उदाहरण घ्यायला लागलो. पूर्ण करण्यात आले. ठेक्यावर खालील प्रमाणे खर्च करण्यात आला. हा मी प्रॉब्लेम फक्त तुम्हाला सांगायला लागलोय, लक्षात ठेवा. कसं आहे, परस्पर खरेदी केलेली सामग्री म्हणजे मटेरियल, बरोबर, त्याची रक्कम आपण 50,000 ॲझ्युम केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ॲझम्पशन्स आहेत. भांडारातून निर्गमित केलेली सामग्री, स्टोअर मटेरियल म्हणजे स्टोअरमध्ये जे असतं ते 15,000 आहे आपल्याकडे ऑलरेडी भांडारात निर्गम करण्यासाठी. पुढं मजुरी, ज्याला भृती पण शब्द येतो, थोडासा संस्कृत शब्द आहे. मजुरी हा आपला परिचित शब्द आहे.
ठीक आहे, दोन्हीपैकी कोणताही तुम्ही यूज करू शकता. मजुरी 90,000 आपण गृहीत धरलेले. इतर खर्च, ह्या कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड होणारे इतर खर्च 10,000 आपण अपेक्षित धरले आहेत. कार्यशाळा खर्च, शब्द काय, कार्यशाळा खर्च, हा जो आपण अपेक्षित धरलेला आहे कार्यशाळा खर्च, तो आहे 10,400. कार्यालयीन खर्च, ज्याला ऑफिस एक्सपेंडिचर आपण म्हणतो, तो आहे 15,000. त्यानंतर ठेक्याची कार्य, आता परिच्छेद करून आपण काय म्हणतो बघा, ठेकाची कार्य संपल्यावर 2,000 रुपयाची सामग्री उरली होती, म्हणजे जे मटेरियल शिल्लक होतं ते 2,000 रुपयाचं होतं. काळजीपूर्वक ऐका, जसं आपण काळजीपूर्वक प्रॉब्लेम ऐकतो तसंच आपल्याला त्याचं सोल्युशन आपल्याला झटझट समजतं. म्हणजे ही एक जाणीव आहे, लक्षात ठेवा. शिक्षक ज्या वेळेला आपल्यासमोर एखादा प्रश्न उपस्थित करत असतात त्यामध्येच त्याची उत्तरं लपलेली असतात. बघा वाक्य किती माझं महत्वाचं आहे, उत्तरही प्रश्नामध्येच लपलेली असतात. म्हणून ज्या वेळेला तुम्ही शिक्षकांच्या समोर उपस्थित असता, जसं आता ऑनलाईन माझ्यासमोर उपस्थित आहात, त्यावेळेला मी जी गोष्ट सांगतोय ती अत्यंत शांतपणे काळजीपूर्वक तुम्ही ऐकायची आहे. आणि ती ऐकल्यानंतर तुम्हाला त्यात हळूहळू क्ल्यूज सापडत जातील की उत्तराच्यासाठी. ठीक आहे, तर मुद्दा लक्षात घ्या. जी सामग्री उरली होती ती आपण भांडारात परत पाठवली, म्हणजे स्टोअर कीपरच्या ताब्यात दिली, म्हणजे ती आपल्या गोडाऊन मध्ये पोहोचलेली. ओके, आता ठेक्याचे मूल्य 2 लाख रुपये होते. ठीक आहे, या ठेक्याचे मूल्य म्हणजे कॉन्ट्रॅक्टची टोटल प्राइस 2 लाख होती. वरील सर्व माहितीवरून ठेका क्रमांक 19 चे खाते लिहून दाखवा आणि त्यावरील नफा निश्चित करा. हा कशासाठी चाललेला आहे, प्रॉफिट आपल्याला घेण्यासाठी. आता पहिला महत्वाचा विषय, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो प्रोफॉर्मा पाठवलेला आहे नमुना, तो तुम्ही तोंडपाठ करावा असं मला कुठेतरी वाटतंय. निदान तोंडपाठ झाला नाही, बाय हार्ट जरी नाही झाला तरी कमीत कमी तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी तो आपल्या समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा सराव होईल की कुठले मुद्दे कुठे मांडायचे. बरोबर आहे, हे त्यात आपण शांतपणे अभ्यासल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. पण तो जर प्रोफॉर्मन्स तुमच्या समोर नसेल, नमुना जर तुमच्या समोर नसेल, तर तुम्ही कुठलंही उत्तर झटकन देऊ शकत नाही. लक्षात आलं, एक तर तोंडपाठ करा, नाहीतर कमीत कमी तो आपल्या समोर स्वाक्षरात स्वतःचे तयार करून ठेवा आणि मगच प्रॉब्लेम सोडवायला बसा. ओके, मगच प्रॉब्लेम सोडवायला बसा, नाहीतर उगाच आपलं हा दिलंय सरांनी म्हणून मी करायला लागलोय असं कुणीही कुणा उपकार करायचे नाहीत. अभ्यास हा जाणीवपूर्वक झाला पाहिजे, तरच तुम्हाला तो आयुष्यभराची शिदोरी म्हणून उपयोगी पडणार आहे. केवळ गुण मिळवण्यासाठी अभ्यास करणं हे मला पटत नाही. मी माझ्या विद्यार्थ्यांनाही तेच सांगतोय की नुसतं गुण मिळण्यासाठी तुम्ही शिकू नका, त्यातनं खरोखर काहीतरी आत्मसात करा की जे तुम्हाला भावी आयुष्यासाठी उपयोगी पडणार आहे. कारण माझं एक वाक्य आहे, मी बऱ्याच जणांच्याकडनं ऐकले, त्यामुळे ते त्यांचंही वाक्य आणि माझंही वाक्य आहे की प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थी असतो. शब्द काय, आयुष्यभर विद्यार्थी असतो. त्यामुळे मी सुद्धा एक विद्यार्थी आहे, तर मला सुद्धा तुमच्याकडनं बाहेरनं नवीन नवीन शिकायला निश्चित आवडतं. त्या पद्धतीनं माझी अपेक्षा आहे कोणती गोष्ट काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वकच करायची. फक्त परीक्षा हे टार्गेट ठेवायचं नाही. परीक्षा हे टार्गेट आहे, मान्य आहे, पण त्या पलीकडे जाऊन आपण विचार करायचा आहे, म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्ती होणार आहे. काय प्राप्ती होणार आहे, ज्ञान प्राप्ती. ठीक आहे, तर आपण सोल्युशन कडे जाऊया, याच्या उत्तराकडे. द सोल्युशन कसं असणार, पहिलं तुम्ही हेडिंग देणार सेंटरला, जसं मी पेपर फर्स्ट मध्ये बोललोय, सेंटर महत्वाचा विषय आहे. ठेका क्रमांक 19 चे खाते, काय अकाउंट कशाचं आहे, कॉन्ट्रॅक्ट नंबर 19, काय कॉन्ट्रॅक्ट नंबर 19 चं खातं आहे. मध्य सेंटरला लिहून 2 ओळी सोडायच्या. माझं वाक्य तिथंच असते, 2 ओळी सोडणे. एक टेबल तयार करायचं आहे, त्या टेबलमध्ये काय असणार आहे, तपशील असणार आहे. त्यानंतर राशी म्हणजे रुपये रोकड काय असेल ते, परत हे डेबिट साइड समजा आणि त्या पद्धतीने ही क्रेडिट साइड समजा. इकडे डेबिट इकडे क्रेडिट. आपण तात्पुरतं तुम्हाला सोपं पडावं म्हणून लेफ्ट साइड आणि राईट साइड अशा पद्धतीने बोलतोय, जसं लेफ्ट अलाइनमेंट राईट अलाइनमेंट. त्या पद्धतीने राईटला पण तपशील आणि राशी रोकड रक्कम काय असेल ते रुपये, अशा पद्धतीचा तुम्ही टेबल तयार करून घ्यायचा आहे की जे मी तुम्हाला ऑलरेडी प्रोफॉर्मात दिले तेच टेबल आहे, की त्यापेक्षा काही वेगळं असत नाही. ओके, चला. त्यामध्ये डाव्या साईडला आपण प्रॉब्लेम बघायचा. आपल्या समोर काय काय बघा, परस्पर खरेदी केलेली रक्कम, रक्कम लक्षात आलं, केलेली सामग्री, बरोबर. तर ही जी आहे
ती आपल्याकडे कुणीकडनं आलेली आहे, आपण कुठं घ्यायलोय, डाव्या साईडला. भांडारातून निर्गमित केलेली सामग्री जी रक्कम असेल ती पण आपण डाव्या साईडला, लेफ्ट साईडला घ्यायलोय. मजुरी डाव्या साईडला, इतर खर्च डाव्या साईडला, लेफ्ट साईड. कार्यशाळा खर्च डाव्या साईडला, कार्यालय खर्च डाव्या साईडला. यावरून तुमचे एक लक्षात येत नाही, सगळे खर्च हे आपण कुठल्या साईडला घ्यायला लागलोय, डाव्या साईडला. बघा किती महत्वाचं आहे, म्हणजे एक्सपेंडिचर्स बरोबर आहे. आणि ठेक्यापासून मिळणारी रक्कम बरोबर आहे, उत्पन्न, मराठीत उत्पन्न, ते आपण उजव्या साईडला घ्यायला लागलोय. बरोबर आहे का? म्हणजे इकडे खर्च दाखवायला लागलोय एक्सपेंडिचर, आणि इकडे इन्कम. ते आपण अकाउंटन्सी मध्ये बघणार आहोत, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट वगैरे, यामध्ये रिसीट पेमेंट्स यामध्येही आपण बघणार आहोत. पण इथं कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. त्याप्रमाणे मी तुम्हाला आता काय सजेस्ट केलेलं आहे त्याचं उत्तरही मी तुम्हाला तयार केलेलं देणार आहे, माझ्या विद्यार्थ्यांच्याकडनंच तयार करून घेतलेलं. पण तुमच्या थीम लक्षात आली, सगळे खर्च हे लेफ्ट साईडला ठेवायचे, सगळे पद्धतीने येणारे इन्कम हे राईट साईडला ठेवायचं आहे. मग ठेका देणाऱ्या व्यक्तीचे खाते 2 लाख जो त्याला मिळणार आहेत ते, भांडारातून परत पाठवलेली सामग्री, हे एक प्रकारचं आपलं उत्पन्नच आहे, लक्षात घ्या. कारण की आपल्याकडे राहणार आहे ना शिल्लक, ती 2000 रुपये. आणि या सगळ्यांची टोटल करणे, ज्या साईडची टोटल चढ असेल ती साईड गृहीत धरायची. फॉर एक्झाम्पल, आता उदाहरणार्थ इथे दिसते आपल्याला कशी, उजव्या साईडची टोटल चढ आहे बरोबर. तर ही टोटल जी आहे त्यामधनंही केल्यानंतर कसं येते बघा, की पूर्ण नफा आपल्याकडे कार्य पूर्ण झालेलं असल्यामुळे आता इथं 1/3 2/3 कुठलंच फॉर्म्युला वापरायचा नाहीये. 1/3 2/3, तर ते कसं असतं, 1/3 आपण केव्हा वापरणार फॉर्म्युला, 50% असेल तर. 50%पेक्षा जास्ती आहे आणि 80% कुठं तर 90%वर गेले, पण 100% नाही. रिपीट करतो शब्द, 100% नाही, तर 2/3 आपण फॉर्म्युला वापरतो. लक्षात आले फॉर्म्युले कसे, 1/3 आणि 2/3. तर त्या पद्धतीनं आता डायरेक्ट जे काय असेल ते तुमचं प्रॉफिट राहणार आहे, किंवा झाला असेल तर लॉस तुम्हाला समजणार आहे. माझी सगळ्यांना हक्काची विनंती आहे, कुठलाही ठेका लॉस स्वीकारण्यासाठी करू नका. फक्त एक उदाहरणासाठी म्हणून मी तुम्हाला सांगितलं की लॉस ही होऊ शकतो, पण माझी खात्री आहे की तुम्ही कुठलंही काम तोट्यासाठी करणार नाही, नुकसानीत जाणार नाही. तर ठीक आहे, तर मी या ठिकाणी हा तुम्हाला पहिला प्रॉब्लेम दाखवलेला आहे, त्याचं सोल्युशनही दिलेलं आहे. त्याप्रमाणे आता मी परत तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम मराठी प्लस इंग्लिश कॉम्बिनेशन करून देतो, काय जी मी माझ्या विद्यार्थ्यांना करत असतो, स्टेप बाय स्टेप त्यांना पुढे घेऊन जात असते. त्या पद्धतीनं दुसरा प्रॉब्लेम मी आता तुमच्या समोर सादर करणार आहे. ठीक आहे, तो दुसरा प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दाखवला जाईल. प्रश्नाची चर्चा करू. प्रश्न काय बघा, आता खालील माहितीवरून ठेका लेखा तयार करा, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार करा. सिंपल आहे. प्रिपेअर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. काय, प्रिपेअर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. पुढील दिलेल्या माहितीच्या आधारे काय करायचं आहे, आपल्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ठेकाचा अकाउंट तयार करायचा आहे. ठीक आहे, तर खाते म्हणू शकतो आपण, लेखा खाते काही, बरोबर आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लेखा म्हणा, खाते म्हणा, काही म्हणा, अकाउंट म्हणणं महत्वाचं आहे. ठीक आहे, तर एका साईडला इन्फॉर्मेशन येईल आणि दुसऱ्या साईडला रक्कम म्हणजे रुपीज येतील. ठीक आहे, सामग्री या ठिकाणी आम्ही अझ्युम केल्या विद्यार्थ्यांनी आणि आम्ही म्हणून, सामग्रीला आपण इंग्लिशमध्ये मटेरियल म्हणतोय, 6 लाख. ओके, त्यानंतर मटेरियल एट हँड, बरोबर आहे. मटेरियल जे आपल्या हातात असतं, ऍट म्हणा किंवा इन म्हणा, दोन्हीपैकी कुठलंही जे तुम्हाला योग्य वाटेल ते म्हणा. हातातली सामग्री, आपल्या हातातली, काही ठिकाणी हस्तस्थ शब्द वापरतात. ठीक आहे, म्हणजे आपल्या हातात असणारी ती इथं 50,000 धरलेली आहे. भृती आपली मजुरी, मगाशी मी तुम्हाला वेजेस सांगितलं, त्या आपण या ठिकाणी अझ्युम केलेल्या आहेत बऱ्यापैकी, त्यात हे करणारच आहोत आपण. त्यानंतर व्यापारी खर्च, बिझनेस एक्सपेंडिचर आपण गृहीत धरलेला आहे, तोही मी या ठिकाणी अझ्युम केलेला आहे 43,000. त्यानंतर प्लॅनचे चार्जेस 1 लाख. प्राप्त रोकड, कॅश रिसिव्ड किंवा कॅश इन हँड, प्राप्त झालेली
रिसिव्ह झालेली ती आपण 80% धरली. याचा अर्थ मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, पण आता तुम्हाला क्ल्यू लक्षात येईल बघा. मी म्हणत असते प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी उत्तराचा क्ल्यू असते. तो क्ल्यू कसा आहे की या ठिकाणी तुम्ही 2/3 फॉर्म्युला वापरू शकता प्रॉफिट काढण्यासाठी, बरोबर आहे की नाही. म्हणून महत्वाचा विषय काय असतो की प्रॉब्लेम प्रत्येक काळजीपूर्वक का वाचायचा असतो. प्रत्येक शिक्षक तुम्हाला सांगतात की बाबांनो प्रश्नपत्रिका ज्यावेळी तुम्ही बोर्डाची बघता त्यावेळी आधी काळजीपूर्वक वाचा. का वाचा, तर त्यामध्येच उत्तरं लपलेली असतात आणि ती आपण सॉल्व्ह करायची असतात. ठीक आहे. त्यानंतर प्लांट डेप्रिसिएशन, ज्याला आपण संयंत्र घसारा किंवा हे म्हणतो, हा 10% अपेक्षित धरलेला आहे. त्यानंतर ठेका मूल्य म्हणजे कॉन्ट्रॅक्ट प्राइस ही 30 लाख आपण पकडलेली. किती पकडलेली आहे? 30 लाख पकडलेली आहे. अप्रॉक्सिमेटली सगळं उदाहरणासाठी चाललेलं आहे. तर आता कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार करताना मगाची तीच कन्सेप्ट, ठेका लेखा मध्य सेंटरला कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग असं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट अकाउंट म्हणणार आहात. 2 ओळी सोडणार आहात, बॉक्स तयार करणार आहात, तपशील रोकड लेफ्ट साईड राईट साईड. या ठिकाणी जी सामग्री मजुरी जी तुम्ही घेतलेली आहे, आता मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे सगळे खर्च डाव्या साईडला येतील. किती सोपा मी दिलेला क्ल्यू आहे बघा. मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगतो, हे तुम्हाला पण आवडेल ते वाक्य, इनवर्ड आउटवर्ड मेल म्हणजे काय आहे. बऱ्याच जणांनी ती कन्सेप्ट समजत नाही. आवक जावक काय. एका वाक्यात मी विद्यार्थ्यांना सांगतोय की विद्यार्थी आयुष्यभर लक्षात ठेवतात. आणि बरेच जण मला कित्येक वर्षानंतर आठवण काढतात की सर तुम्ही सांगितली एवढी सिस्टीम सोपी होती, आम्हाला कधी समजलं नाही आणि आज आम्ही ती प्रत्यक्ष वापरतोय कार्यालयामध्ये. इनवर्ड आउटवर्ड म्हणजे काय, इतकं सोपं आहे. कार्यालयाच्या आत आलेलं पत्र आवक समजा, कार्यालयाच्या बाहेर गेलं जावं. किती सिंपल आहे. त्याच्या व्याख्यामध्ये खोलात नंतर शिरा, पण आधी काय ठरवा, आत इन, बरोबर आहे. आउट बाहेर, इनवर्ड म्हणजे आत, आउटवर्ड म्हणजे बाहेर. ह्यालाच आवक जावक पत्रव्यवहार म्हणतात. लक्षात आलं. तसं या ठिकाणी सगळे खर्च डाव्या साईडला धरा, सगळे होणारे प्राप्त उत्पन्न उजव्या साईडला घ्या. किती सिंपल कन्सेप्ट आहे बघा. तर सामग्री आपण 6 लाख म्हणल्याप्रमाणे डाव्या साईडला लिहितोय, मजुरी म्हणल्याप्रमाणे 8,22,000, यंत्र 1 लाख, व्यापारी खर्च जो धरलेला आपण बिझनेस एक्सपेंडिचर 43,000. आणि परत उजव्या साईडला आपल्या हातात काय सामग्री होती तर 50,000ची होती, बरोबर आहे. आता डेप्रिसिएशन वजा जाता यंत्र आपलं स्वतःची मशिनरी त्यातनं डेप्रिसिएशन लेस करून त्याची व्हॅल्यू किती दिसते आपल्याला, 1 लाखाच्या 10% काढायचं. 1 लाखाच्या 10% काढायसाठी मी तुम्हाला सोपा क्ल्यू देतो, एक अत्यंत सोपा क्ल्यू काउंटिंग ऑफ डेप्रिसिएशन साठी, की जे अकाउंटिंग मध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे, हाऊ टू काउंट डेप्रिसिएशन, बरोबर आहे. क्ल्यू कसा आहे, 1 लाख रक्कम आपण गृहीत धरली. मी इथं तुम्हाला फळ्यावर दाखवणार आहे. आता बघा फळ्यावर मी दाखवणार आहे, ही आहे 1 लाख रक्कम. ठीक आहे. आपल्याला त्याचे 10% काढायचं आहे. काय करायचं, फक्त एक हात शून्यावर ठेवायचा. किती राहते रक्कम, 10,000, बरोबर आहे. आता 1% काढायचा 1 लाखाच्या, आणखीन एक शून्यावर हात ठेवा, 1,000. किती सिंपल कन्सेप्ट आहे. अशा बऱ्याचशा छोटेसे क्ल्यूज तुम्हाला सोल्युशन साठी मी देत राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला मोहिते सर जिंदाबाद म्हणताना निश्चित आनंद वाटणार आहे. निश्चित ही माझी खात्री आहे की हे शॉर्टकट मेथड्स मी तुम्हाला देत असल्यामुळं तुम्हाला ही डेप्रिसिएशन काढताना अकाउंटन्सीच्या फार सोपं जाणार आहे. की कुठंही तुम्हाला टक्केवारी काढायची असेल, 10% म्हणा, 20%, 30%, आणखीन यावर आपण डेप्रिसिएशन टॉपिक मध्ये सखोल बोलू. 15% कसं काढायचं, 25% कसं काढायचं. पण आता दिलेला क्ल्यू कसा वाटला तुम्हाला, निश्चित आवडला असेल. 10% 10,000, 1% 1,000, संपला विषय. तर त्याप्रमाणे 90,000 प्रमाणित कार्य 15 लाखाचं झालेलं आहे. तर आता आपला तो फॉर्म्युला बघा की जो मी टीप मध्ये म्हणजे नोट म्हणून जी कन्सेप्ट असते खाली त्यामध्ये दाखवलेला आहे. नफा तोटा खात्यावर स्थानांतरित केलेला नफा कसा काढायचा, हाऊ टू कॅल्क्युलेट प्रॉफिट. रिपीट करतो, हाऊ टू कॅल्क्युलेट प्रॉफिट. तर त्यासाठी नफा इज इक्वल टू शिल्लक मल्टिप्लाइड बाय 2/3 मल्टिप्लाइड बाय आपल्याला प्राप्त रोकड आणि त्या खाली वर्क सर्टिफाइड रिसिव्ड अमाऊंट डिवायडेड बाय, मी परत इंग्लिश मराठीचं कॉम्बिनेशन करतोय, रिसिव्ड अमाऊंट डिवायडेड बाय वर्क सर्टिफाइड अमाऊंट, बरोबर आहे. त्यानंतर ही ज्यावेळी तुम्ही काढणार त्यावेळेला शिल्लक तुमच्याकडे वरती आपण काउंट केल्याप्रमाणे राहिले किती, 75,000. त्याला 75,000 मल्टिप्लाइड बाय 2/3 मल्टिप्लाइड बाय 12,000 डिवायडेड बाय 15,000. सर्टिफाइड वर्क किती आहे, 15,000चं.
यातनं 40,000 नफा तुमच्या हातात शिल्लक राहील आणि जी शिल्लक वरून खाली 75,000 तुम्ही उजव्या साईडला आणलेली आहे त्याबरोबर डाव्या साईडला हा तुमचा नफा दिसेल 40,000 आणि उरलेली रक्कम क्रियामान कार्य खात्यावर टाकायची आणि या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपला असं म्हणायचं. किती सोपं आहे बघा. कॉस्टिंग समजलं तर फार सोपं आहे, समजलं तर फार सोपं आहे, फक्त काळजीपूर्वक करावं लागतंय आणि मला खात्री आहे की हे दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या पद्धतीनं सॉल्व्ह करणार आहात. मी दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्ही चेंजेस करायचे आहेत, मी दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्ही चेंजेस करायचे आणि तशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुमच्या तज्ज्ञ शिक्षकांना दाखवायचे तयार करून आणि त्याची सोल्युशन्स तुम्ही काढायचे आहेत आणि माझी एक हक्काची कळकळीची प्रेमाची हंबल रिक्वेस्ट आहे की कॉमेंट सेक्शन मध्ये मला पण पाठवा, मलाही पाहायला ते निश्चित आवडेल, तसं माझे विद्यार्थी करतात. ठीक आहे, चला इथंच थांबूया.